जोपर्यंत मी माझ्या भावना स्पष्ट करत नाही तोपर्यंत कोणाला अधिकारच नाही की कोणी आपल्या त्यांच्या भावना अशा पद्धतीने मांडतील। सामना जे शिवसेनेचं मुखपत्र आहे त्यामधून असं म्हटलेलं आहे की रक्षा खडसेंना ज्या प्रकारे मंत्रिपद दिलेलं आहे ते मंत्रिपद बघता देवेंद्र फडणवीस असतील किंवा गिरीश महाजन असतील या दोघांनाही चपराक आहे रक्षा खडसेंचं मंत्रिपद म्हणजे हे चुकीचं आहे। तुम्हाला मी सांगते बघा की मागचा जो आपण काळ बघितला असेल 4 वर्षाचं की जेव्हा नाथाभाऊंना काही त्यांच्या व्यक्तिगत कारणामुळे राष्ट्रवादीत जावं लागलं त्यावेळेस मला सगळ्या पक्षाच्या लोकांनी परिवार म्हणून मला सांभाळलं। ठीक आहे, आज परिवार म्हणून नाथाभाऊ आम्ही सगळे एक जरी असलो पण आज साहजिक आहे आज आत्तापर्यंत मी नाथाभाऊंनी मला इथपर्यंत आणलं। आज तो माझा बॅकबोन होता। आज जर ते दुसऱ्या पक्षात गेलं तर मलाही बऱ्याचशा अडचणींना सामोर जावं लागलं, पण त्यावेळेस आदरणीय देवेंद्रजीच होते की त्यांनी मला विश्वास दिला की रक्षा आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत, तू काही काळजी करू नको, तुला जर ह्या पक्षात थांबायचं असेल तर प्रामाणिकपणे व्यवस्थित काम कर। आणि मी ह्या विचारांची आहे की माझी राजकीय सुरुवात ही भारतीय जनता पार्टीपासून झालेली आहे। आज भारतीय जनता पार्टीचे विचार घेऊन मी माझं आयुष्य पुढे चालवते, माझं राजकीय जे करिअर आहे मी करते आहे आणि जी आयडियोलॉजी आहे ती माझ्या मनाला एक्सेप्ट आहे। तर म्हणून मला भारतीय जनता पार्टीमध्ये राहायचं होतं। खासदार की मला मिळो की नाही मिळो हे आधीपासून माझं ठरलेलं होतं की मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहणार आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून जरी मला पद मिळालं तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। बघा सगळे पदं काढू शकतात पण कार्यकर्ता म्हणून नाही कोणी तुमच्याकडनं पद काढू शकत। तर मला तेवढा विश्वास होता की मला कार्यकर्ता म्हणून का होईना मला काम करायचं आहे पक्षासाठी आणि मी ते काम करत राहील। पण तरीसुद्धा आदरणीय देवेंद्रजींनी माझ्यावर विश्वास दाखवला। आज त्यांच्यावर काही कमी प्रेशर माझ्या संदर्भातलं नसेल अशातलं नाही आहे, पण तरी त्यांनी सगळ्यांना सांगितलं की रक्षाला आम्ही संधी देऊ आणि तिला निवडून आणू। तसंच आदरणीय गिरीश भाऊ असतील, आज नाथाभाऊंचे आणि गिरीश भाऊंचे कितीही टोकाचे जरी वाद असतील पण कधी नाथाभाऊंनी सुद्धा आणि कधी गिरीश भाऊंनी सुद्धा माझ्या बाबतीमध्ये कधी दोघांनी राजकारणमध्ये नाही आणलं। नाथाभाऊंची तर नक्कीच मी सून आहेच पण गिरीश काकांनी सुद्धा मुलगी म्हणून मला नेहमी पुढे ठेवलं। म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कधीच नेते मंडळींनी मला कधी मध्ये आणलं नाही। जे मी कार्य केलं त्या कार्याचं नक्कीच मला माझं योगदान जे काही मी पक्षासाठी दिले छोटं असेल पण त्या कार्याची पावती मला नक्कीच त्यांनी दिलेली आहे। म्हणून जे काही सामन्यामध्ये लिहून आलेलं आहे तसं नाही, कारण की जोपर्यंत मी माझ्या भावना स्पष्ट करत नाही तोपर्यंत कोणाला अधिकारच नाही की कोणी आपल्या त्यांच्या भावना अशा पद्धतीने मांडतील। आज देवेंद्रजी आमचे नेते आहे आणि नक्कीच आज ते मोठे भाऊ म्हणून एक छोटी बहीण म्हणून त्यांनी माझी जबाबदारी घेतलेली आणि आज आपण बघतोय की आज बऱ्याच चर्चा होत्या राज्यभरामध्ये की रक्षा खडसेला नाथाभाऊंमुळे संधी मिळणार नाही किंवा रक्षा खडसे NCP मध्ये जातील। आज एवढी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला। आज मंत्रिमंडळासाठी पण आज त्यांचं योगदान आहेच। आपलं देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, राज्याच्या नेत्यांचं योगदान त्याच्यामध्ये आहेच। आज बावनकुळे साहेब असतील, आज अध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्यावर भरोसा दाखवला, आज पाहिजे ती सगळी मला मदत केली। त्याच्यामुळे असं पक्षातल्या लोकांनी मला कधी दूर केलं नाही, नेते मंडळींनी मी स्पेसिफिक सांगेल की नेते मंडळींनी मला कधी दूर केलं नाही। ठीक आहे, स्थानिक पातळीवर काही थोडे आमचे वादिवाद असतील तर तो विषय वेगळा आहे, तो किरकोळ विषय, पण नेते मंडळींनी मला कधी दूर केलं नाही आजपर्यंत। शेवटचा प्रश्न ताई, नाथाभाऊ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजूनही आहेत, भाजपमध्ये ते येणार अशी चर्चा होते, नाथाभाऊ कधी येणार आहेत भाजपमध्ये? ते बघा आता कळेल सगळे, आता परिस्थिती कशा येतात काय येतात। शेवटी नाथाभाऊंचं ते व्यक्तिगत निर्णय आहे, त्यांनी माझ्यासाठी काम करायचा शब्द दिलेला होता, त्यांनी तो शब्द पाळलेला आहे। आता पुढचं त्यांचं काय धोरण आहे ते स्वतःच सांगू शकते। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।